यंदाच्या दिवाळीला एक महत्वाची गोष्ट आपण करायला विसरतोय, जी गोष्ट आहे आपण अगदी मनापासून करतो. ती कोणती गोष्ट आहे? कारण आपण जे काही करतो ते मनापासून केलं तर मनापासून, नाही तर नाही, अशातली लोक आहेत, राईट? सो ती कोणती गोष्ट आहे? तर गेल्या 7-8 वर्षापूर्वी कोविडच्या आधी जर तुम्हाला आठवत असेल, दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी की आपल्या पूर्ण फॅमिली सोबत आपण सकाळी उठून फराळ करून झाल्यानंतर एक काम करतो, ते म्हणजे आपले जे क्लोज जवळची लोक आहेत, मग तुमचे कझिन्स असू दे, काका काकू असू दे, किंवा मामा मामी असू, जे कोणते जवळचे नातेवाईक मित्रमंडळी, त्यांना कॉल करून स्वतः दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचे. आता हल्ली आपण काय करत आलो आहोत, तर हल्ली आपण फक्त एक व्हॉट्सअपचा मेसेज फॉरवर्ड करतो आणि विषय संपतो, भाऊबीजेला आपण भेटतो. सो अजूनही वेळ गेलेली नाहीये, देव दिवाळी झालेली नाहीये, दिवाळी संपलेली नाहीये, दिवाळी आहे. सो तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीला जर तुमच्या जवळच्या व्यक्तींना, जे 4 जवळची लोक आहेत, सगळ्या गावभरांना कॉल करायला नाही सांगा, जी 4 जवळची लोक आहेत त्या लोकांना कॉल करून दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचं. मग त्या जवळच्या लोकांमध्ये कधी तुमचा वाद झाला असेल तर या दिवाळीच्या 20च्या शुभेच्छांच्या निमित्ताने एक आईस ब्रेक होतो आणि तुम्ही पुन्हा कनेक्ट होता, ती गोष्ट तर वेगळीच. सो ही आपल्या एक परंपरेचा भाग म्हणा. शेवटी सणवार येतात कशाला, की आपली जी जवळची लोक आहेत, 4 जवळची लोकांना पुन्हा कनेक्ट होण्यासाठी येतात. तर हाच त्याचा सणाचा मेन हेतू असतो आणि आपण मनापासून त्यांना कॉल करून शुभेच्छा द्यायचं. 1 मिनिट तर लागतो आणि 4 लोकांना कॉल करायला 4 मिनिटं लागतात. सो मीही ही गोष्ट मला जाणवली प्रिया बापट हिच्या एका व्हिडिओमध्ये. ती बोलता बोलता बोलून गेली की व्हॉट्सअपच्या काळात आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण हे कॉल करणं विसरतोय, ते व्हायचं कोविडच्या आधी. सो मलाही ते अरे हो यार, किती वर्ष आता फोनच नाही केलाय जवळच्या लोकांना. या वर्षी आवर्जून पहिल्या दिवशी नरक चतुर्थीला पहिली आंघोळ करून मी सगळ्यांना, जवळची जी काही 4 लोक होती त्यांना कॉल करून शुभेच्छा दिल्या. आणि ज्यांना कॉल करायला जमले नाही आणि जी जवळची मित्रमंडळ होती त्यांना मी आता परवा सुद्धा कॉल केलाच. सो तुम्ही कॉल केला आहात का? नसाल केलात तर नक्की करा आणि पुन्हा कनेक्ट व्हा. स्वतः फोनवरून शुभेच्छा देणं वेगळं असतं आणि व्हॉट्सअपने फॉरवर्ड मेसेज करणं वेगळं असतं. सो ही परंपरेचा भाग झाला. आपण त्यानिमित्तानं आमच्या पुढच्या पिढीला देखील हे शिकवतोय की अशा शुभेच्छा द्यायच्या असतात. तुम्ही 1 मिनिट का होईना या व्हॉट्सअपच्या काळात फोन करून तुमच्या जवळच्या लोकांना पुन्हा एकदा कनेक्ट करा दिवाळीच्या निमित्ताने आणि सणाचा उद्देश साध्य करा. सो मी दीपा, ऑथर ऑफ 4 बुक, पैसा आणि श्रीमंती, प्रारंभ प्रारब्ध, पापा कहते हैं. सो आणि माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, शांतीची, भरभराटीची, समृद्धीची जाओ, विजडमची जाओ आणि योग्य ते विजडम तुमच्या घरी येऊ, लक्ष्मी तुमच्या घरी येऊ. सो हीच देवाचरणी माझी मनापासून प्रार्थना आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. टिल देन बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय. स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश रहा.